माजी आमदार तथा निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष यांचे निधन झाले। यानिमित्त पाचोरा येथील शिवतीर्थ मैदानावर शोकसभेचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी परिसरातील विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, असं शेती व मातीचं चालतं बोलतं विद्यापीठ दगडावर अंकुर फुलविणाऱ्या शहंशास श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले। ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान। 10 मिनिटं तात्यासाहेब याच्यावरती इतकं असली की सुंदर मराठीतनं वैचारिक पातळीवरती बोलत होते, तर मी दिग्मूढ झालो। मला असं वाटायचं की मी एका संत महापुरुषाच्या समोर बसलोय। मी तात्यासाहेबांना हात जोडून नम्र विनंती केली, तात्यासाहेब राहू द्या होय सध्या बाजूला, 2 तास बोला, मी सगळं सोडून तुमच्या समोर बसेल, लिहून काढेल, एक ग्रंथ आपण निर्माण करूया। तोच मिस्किलपणा तात्यासाहेबांचा। श्रीमंती ही नुसती पैशांची नसावी तर विचारांची असावी, याच्यासाठी ते कायम लोकांना सांगत असायचे, प्रेरित करत असायचे। डॉक्टर अण्णासाहेब योगेंद्र सिंग यांच्यामुळे माझा त्यांचा संपर्क झाला। इतका अभ्यासू माणूस होता की जेव्हा कधी कधी ते वैद्यकीय व्यवसायासंबंधी चर्चा करायचे तर कधी कधी असं वाटायचं की हे डॉक्टर आहेत। वरुण राजाच्या अवकृपेने तर कधी त्याला मिळणाऱ्या नभावाने त्याला शेती परवडत नाही, पण तरी सुद्धा त्याचा पाठीचा कणा कधी वाकत नाही। त्यातला उत्साह आणि जो तो जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो वाढला पाहिजे, अशा दुर्दम्य विश्वास शक्तीच्या साह्याने आदरणीय तात्यासाहेबांनी थोडेशा दिवस शिक्षकाची नोकरी केली आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये सुप्त असलेली ती शक्ती त्यांना नेहमी बेचैन करायची की तात्या हे तुझं काम नाहीये, शिकवणं हे तुझं काम नाहीये, काहीतरी या जगासाठी करावं। आणि म्हणून तात्यासाहेबांनी निर्णय घेतला नोकरी सोडण्याचा। आणि तात्यासाहेबांनी 1975 आला कुठून, तर तो शेतकऱ्यांबद्दल असलेल्या तळमळीतून, त्यांच्या जिव्हाळ्यातून, त्यांच्या प्रती असलेल्या अपार स्नेहातून। आदर्श कृषी सेवा केंद्र वाढत होतं, पण तरी सुद्धा तात्यांना असं वाटायचं मी उन्हा आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, पुन्हा मला काही निर्मल सीड्स या कंपनीची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेली आहे। जोपासत असताना, वाढवत असताना सामाजिक बांधिलकी मात्र तात्यासाहेबांनी कधी सोडली नाही। व्यापाराच्या, उद्योगाच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये असताना देखील तात्यासाहेबांचं मन सामाजिक बांधिलकीला तळमळत असायचं। आणि म्हणून त्यावेळेला तात्यासाहेबांनी निर्मल सीड्स हे अत्यंत उदयोन्मुख झालेले होते आणि म्हणून तात्यासाहेबांना वाटलं की आपण खऱ्या अर्थाने पुन्हा आणखी या समाजाचं देणं लागतो, ते उतराई होण्यासाठी आपल्याला काही करता येईल का। म्हणून तात्यासाहेबांनी समाजकारणाच्या सोबत राजकारणामध्ये येण्याचा निर्धार व्यक्त केला आणि अत्यंत सुलभपणे, अत्यंत निर्वैरपणे खऱ्या अर्थाने आपण या समाजाचं देणं लागतो। आणि म्हणून आदरणीय तात्यासाहेबांनी या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथमतः बहुजन महासंघाच्या वतीने निवडणूक लढवली। आपण सर्वजण अनेकविध प्रसंगातनं, अनेकविध घटनातनं, कधी मंगल कार्यातनं, कधी दुःखरूप कार्यातनं आपण तात्यासाहेबांच्या सहवासात आलेले आहात। अनेकविध प्रसंग आपल्या सगळ्यांच्या भावविश्वामध्ये जमा झालेले आहेत। आणि म्हणून आजच्या ह्या आदरांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः भावपुष्प वाहण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रमेशजी बापना यांना मी प्रार्थना करतो की आपण प्रथमतः भावपुष्प आदरणीय तात्यासाहेबांना वाहवं। कल्चर पासून टिश्यू कल्चर पर्यंत उंच अशी भरारी घेतली। ज्यांनी गाजरापासून बाजरा पिकापर्यंतचं संशोधन केलं, ज्यांनी शेतकऱ्यांची मनी पॉवर वाढावी म्हणून बायो पॉवर सारखं ऑर्गॅनिक खत आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं, ज्यांनी शेतकऱ्यांची दैना दूर व्हावी
म्हणून मैना मिरचीची जात शोधली, ज्यांनी शेतकऱ्यांचं ऐश्वर वाढवावं म्हणून कापसाचं ऐश्वर आव्हान दिला. सर्व बियाणे कंपन्या बीटी कापसाच्या मागे लागत असताना केवळ गरीब शेतकऱ्याला समोर ठेवून ज्यांनी देशी वाहनावरती संशोधन केलं आणि अंबिका 12 आणि अंबिका 18 वाहनांची निर्मिती केली आणि या सगळ्यांची दखल घेऊन मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांना केंद्र शासनाने राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित केलं त्या स्वर्गीय तात्या साहेबांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, बाजूला बघितल्यावर असं वाटत नाही की तात्या साहेब आपल्यात निघून गेले म्हणून, परंतु नियतीचा खेळ वेगळा असतो. परमेश्वराच्या पुढे आपण सर्व नतमस्तक आहोत. अंतुर्ली सारख्या लहानशा गावामध्ये तात्या साहेबांचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण तात्यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. अत्यंत हुशार माणूस. प्रचारादरम्यान जेव्हा मी तात्यासोबत बसायचो, तात्या त्यांच्या आठवणी सांगायच्या. बापराजी म्हणे कधी कधी पायामध्ये चप्पल नसायची, मुडकी जुडकी सायकल होती म्हणायची, सायकलीने मी शिकायला जायचो पाचोऱ्याला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर तात्यांनी BSc ॲग्री केलं. कुठेतरी आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी म्हणून आदर्श कृषी सेवा केंद्र सुरू केलं. मला आठवतं त्या ठिकाणी एक बोर्ड लावला होता, या ठिकाणी मोफत सल्ला मिळेल. मित्रांनो, तेव्हापासून आमची तात्यांची मैत्री. खरोखर तात्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सल्ला द्यायचे. माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल याचा प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टीने त्यांना शेतकऱ्यांचा दुवा लाभला. त्यांनी निर्मल सीडची निर्मिती केली. सुरुवातीचा काळ अत्यंत अवघड होता, परंतु तात्या साहेब खचले नाहीत. नवनवीन संशोधन करत राहिले. मान्य शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मी विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर गेलो. मित्रांनो, मला आठवतं त्या ठिकाणी डॉक्टर उगले म्हणून बाजाराचे ब्रीडर होते. स्वर्गीय इंदिरा गांधींच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला होता. तात्यांनी त्यांना हेरलं, त्यांना आपल्याकडे घेतलं आणि पहिल्याच वर्षी मित्रांनो 118 क्विंटल बाजऱ्याचं बियाणं त्या ठिकाणी विकलं गेलं. नंतरच्या काळामध्ये जेसी राजपूत जे दापोली कृषी विद्यापीठामध्ये होते वेंगुर्ल्याला, त्यांना माहित होतं हा आपला सवंगडी आहे, भाजीपाल्यामध्ये चांगलं ज्ञान आहे, त्यांना सोबत घेतलं. नंतरच्या काळात सुरेश पाटील साहेब असो, देशमुख दादा असो, या सगळ्यांना सोबत घेतलं आणि हे करत असतानाच सुरेश पाटलांच्या खांद्यावरती मॅनेजर पदाची धुरा सोपवली. अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम निर्मल सीडच्या माध्यमातून झालं. मित्रांनो, आज आपल्या सगळ्या राज्यामध्ये, भारतामध्ये निर्मलचं बियाणं नावानिशी विकलं जातं. मित्रांनो, हे सर्व तात्या साहेबांचं ऐश्वर्य. पण कधी तात्या साहेबांनी मी फार मोठा माणूस आहे असा भाव आणला नाही. आमच्याशी ते लहान मोठ्या भावासारखे, प्रसंगी मित्रासारखे वागायचे. मित्रांनो, तात्या साहेबांचं स्वप्न होतं 15 तारखेला आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्ते जी नवीन लॅब बांधली, भारतामध्ये 2 नंबरची लॅब आहे. मित्रांनो, मायक्रो राजा म्हणून जो जीवाणू आहे त्या संदर्भातली ती प्रयोगशाळा. मी तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की कुठेतरी 2 पैसे मिळावेत म्हणून तात्या साहेबांनी ते उभारलं, परंतु केवळ शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा प्रामाणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तात्या साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रयोगशाळेची उभारणी केली. भारतामध्ये 2 नंबरची प्रयोगशाळा. मित्रांनो, आज परदेशामध्ये सुद्धा तात्या साहेबांचा नावलौकिक होता. इथिओपियामध्ये तात्या साहेबांनी 5000 एकर जमीन विकसित केली होती. मित्रांनो, आपल्याकडे जर 25 एकर जमीन असली तर आपण ती जमीन सहजपणे करू शकत नाही. मित्रांनो, या माणसाची एवढी मोठी शक्ती होती.
असंख्य गोष्टी आहेत मित्रांनो सांगण्यासारख्या त्या साहेबांच्या संदर्भातल्या, परंतु या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे. फक्त जाता जाता या ठिकाणी वैशालीताईंना आणि आदरणीय तात्यांना विनंती करेल की अमेरिकेमध्ये एक अँड्रू विल्सन म्हणून तत्वज्ञ होऊन गेला. जेव्हा तो हे जग सोडून गेला त्याच्या कबरवरती लिहिलं होतं, हिअर लाईज ए मॅन हू नो हाऊ टू एनलिस्ट इन हिज सर्व्हिस बेटर मॅन दॅन हिमसेल्फ. तात्या साहेबांनी हेच सूत्र अंगीकारलं आणि निर्मल सीटची प्रगती केली. मित्रांनो, माणसाला ओळखणारा माणूस, चेहऱ्यावरनं माणसाचा अभ्यास करणारा माणूस, कोण निष्ठावान, कोण प्रामाणिक, कोण अप्रामाणिक, परंतु कधीही मित्रांनो कोणाला दुखवलं नाही. जे काही बोलायचं ते त्याची फिरकी घ्यायची, हसून बोलून त्याला बोलायचं आणि त्याला आपला जवळ करायचं. मित्रांनो, हे सगळ्यांना जमत नाही. असे तात्या साहेब मित्रांनो आपल्यातनं निघून गेलेत. त्यांची जी उणीव मित्रांनो आपल्याला नेहमी भासणार आहे. आज वैशालीताई, आमच्या बहिणी साहेब, आप्पासाहेब, शिवसैनिक आणि आपल्या सगळ्यांवरती फार मोठा डोंगर कोसळला आहे. मित्रांनो, परमेश्वराने आपल्या सगळ्यांना शक्ती द्यावी, तात्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळावी. बापनाजी आणि वाघ यांनी इतक्या विस्तृतपणे कैलासवासी तात्यासाहेबांच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलेलं आहे. या व्यतिरिक्त मी काही फार बोलावं अशातला विषय नाही आहे. पण मी सर्वाधिक जर प्रभावित झालो असेल तात्यांच्या कर्तृत्वाच्या संदर्भात, तर आपल्याला सर्वांना, या देशातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतीशी संबंधित लोकांना अलीकडच्या 10-12 वर्षामधलं एक नाव माहिती आहे, आणि ते नाव आहे डॉक्टर स्वामीनाथन. हे डॉक्टर स्वामीनाथन तात्यासाहेबांच्यावरती खूप प्रेम करायचे, हे मी प्रत्यक्ष माझ्या अनुभवातून अनुभवलेलं आहे. आणि ही एवढी मोठी व्यक्ती, तात्यांनी आपल्या निर्मल सीटच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना या ठिकाणी पाचारण केलं होतं. स्वामीनाथन आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुद्धा आले होते. ते तात्यासुद्धा तात्यांसाठी ते बराच वेळ त्या ठिकाणी थांबले. आणि हे एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान माणसाच्या बरोबर आमचा माणूस, आमच्या तालुक्यातला माणूस, या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांच्या बरोबर हसत खेळत जीवन जगणारा माणूस, निर्मल सीट पाचोरा तालुका वासियांसाठी, किंवा मला स्वतःला असं वाटतं की फार विशेष होतं असं वाटत नाही आहे, पण या निर्मल सीटने कसा ठसा उमटवलेला आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा ते जायचे, माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विकास देशपांडे त्यांचा पुत्र, तो मला बोलायचा की तुमचे आरो पाटील या ठिकाणी येतात, आणि तिथे आशिष वेले त्यांच्या कंपनीचे एक मोठे अधिकारी होते, यांच्या माध्यमातून म्हणजे जगभरात त्यांच्या या कार्याची पावती, या कार्यातलं त्यांनी जे ठसा उमटवलेला आहे ते तमाम हे विचार केल्याच्या नंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येतं. मी असं म्हणेन की या ठिकाणी सर्व तुम्ही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, या पाचोरा परिसरामध्ये उद्योगपती ज्याला आपण म्हणतो, उद्योग, फार मोठा उद्योग, लोकांना नोकरी देणारा, लोकांना रोजगार देणारा, आणि या तालुक्यातल्या आणि या परिसरातल्या तमाम शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या अशा प्रकारचा हा उद्योग भरभराटीला आणण्याचं काम तात्यासाहेबांनी केलं. त्यांच्या सूचना या ठिकाणी झालेली आहे. बरेच असे विषय आहेत. असा एकही प्रसंग माझ्यासारख्या कार्यकर्त्या, त्यांची आणि आमची वैचारिक जरी आमचे अलीकडच्या काळात मतभेद असले तरी 1995च्या पूर्वी आमचे मतभेद नव्हते. 1995च्या पूर्वी तात्यासाहेब हे पुरोगामी विचारधारा सातत्याने मांडणारे एक चांगले कार्यकर्ते, उद्योजक हा विषय वेगळा, पण एक पुरोगामी विचारधारा मांडणारे कार्यकर्ते होते. आणि काँग्रेस कल्चरशी त्यांचा संबंध होता. नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीच्या कारणास्तव त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांची राजकारणाची दिशाच ही बदललेली आहे. मी एकच सांगू इच्छितो वेळेच्या अभावी की या पुढच्या काळामध्ये, कारण मी पाहतो उद्योगपती जेव्हा त्यांचा उद्योग वाढत असतो, वेगवेगळ्या प्रकारे पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जातात. देशभर, या जिल्ह्यात देखील काही उद्योगपतींच्या नावाने जगातल्या लोकांना, देशातल्या लोकांना पुरस्कार दिले जातात. मी एकच नम्र सूचना करीन की कृषीच्या संबंधी काही पुरस्कार तात्यासाहेबांच्या नावाने या पुढच्या काळामध्ये दिले जावेत आणि नामवंत कृषी तज्ज्ञांना पाचारण करून शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होईल अशा प्रकारचा पायंडा हा निर्मल सीडने सुरू करावा. शेवटी जाता जाता एकच सांगू इच्छितो, दिलीप भवने आम्ही 27 फेब्रुवारीला तात्यांना भेटायला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो. गेल्याबरोबर
आम्ही तिथे बसल्याबरोबर त्यांनी सांगितले आज ते सगळं संपणं. हे ऐकल्याच्या नंतर आम्ही धस्त झालो. आज ते सगळं संपणं म्हणजे काय? तर वैशालीताईने सांगितलं की ट्रीटमेंट जवळजवळ संपलेली आहे असं तात्या बोलत आहेत. तो जो क्षण आणि ते जे त्यांच्या तोंडातले शब्द होते खरोखरच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी गहिवरून आलं. आणि ते जे शब्द तात्यांच्या तोंडून निघाले तेच खरे होते हे त्यांनी 28 मार्च रोजी हे तुमच्या आमच्या समोर सिद्ध केलेलं आहे. परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो. आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर त्यांच्या सानिध्यात असलेल्या त्यांच्या कंपनी किंवा त्यांचा व्यवहार त्यांच्या एकूण पसाऱ्यामध्ये जे जे त्यांच्यावर अवलंबून होते त्यांना आणि सर्वांना दुःख झालेलं आहे त्या सर्वांना हे दुःख पेलण्याची क्षमता, दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर देवो अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे तात्यांनाही या ठिकाणच्या आदरांजलीचे 2 शब्द थांबवतो. तात्यांचे माझे तसं म्हणजे राजकारणापूर्वी कौटुंबिक संबंध होते. तात्यांचे जावई आणि बाचे जिभाऊ पाटील हे शेजारी राहत होते. आणि मला आठवतं की निर्मल सीड उभी करण्याआधी तात्या बियाण्याच्या वितरण व्यवस्थेचं काम करायचे. आणि त्याच्या ज्या पिशव्या आहेत ना त्या पिशव्या शिवायला गरजू लोकांकडे द्यायचे. त्याच्यातला एक गरजू कुटुंबातल्या व्यक्ती मी होतो. आणि माझ्या इकडे ते पिशव्या शिवायला यायच्यात. आणि त्यातून तात्यांचे आमचे संबंध निर्माण झाले. नंतरच्या काळात शिवसेनेच्या राजकारणात तात्यांचा माझा राजकीय संबंध सुद्धा आला आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी सुद्धा मला प्राप्त झाली. त्यावेळेला तात्यांबरोबर काम करताना एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात आली की तात्या अत्यंत जिद्दी स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. तात्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं. ही खरं म्हणजे आताच्या तरुण पिढीसाठी आदर्श घेण्यासारखं आहे. परंतु मनाची जी गोष्ट ठरवली ती पूर्ण करायची. मग त्यासाठी वाटेल ते कष्ट करावे लागले तरी चालतील अशा पद्धतीनं तात्यांचं काम होतं. अत्यंत नियोजनबद्ध काम करणे, ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करणे हा तात्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव होता. आणि त्याच्यातूनच त्यांना यश मिळालं. तात्यांनी प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन केलं. निर्मल सीडमध्ये ज्यावेळेला त्यांच्याबरोबर आम्ही जायचो तर त्यावेळेला तात्या आम्ही समोर बसलेलो असलो तरी सुद्धा तात्या सगळ्या राजकीय विषय बाजूला ठेवून द्यायचे. आणि त्यांच्या डोक्यात त्यावेळेला फक्त निर्मल सीडचाच विषय असायचा. म्हणजे एकाच वेळी दोघं कामं तात्या अत्यंत व्यवस्थित हाताळायचे. खरं म्हणजे तात्यांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं, त्यात यशही प्राप्त केलं. परंतु आरोग्याचं नियोजन कुठे चुकलं हे सांगता येत नाही. आणि तात्या आपल्यातून निघून गेले. तात्यांच्या जाण्याने तालुक्याची नव्हे तर महाराष्ट्राची हानी झालेली आहे हे निश्चित आहे. तात्यांच्या जाण्याने संबंध कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ती पेलण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या तावडे कुटुंबियांच्या वतीने तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय तात्यासाहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मी 1978 साली पाचोऱ्याला इथे आलो. कसगाव सोडून त्याच्या अगोदर मी देवगावचा राहणार आहे. तात्याने आम्ही तावरेबाईच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होतो. तात्यावरती 1.5 रूममध्ये राहत होते, मी खाली 2 रूममध्ये राहतो. आणि डॉक्टर माधवराव भाऊजी पाटील कुरंगीचे अशी 3 जण आम्ही 7-8 वर्ष एका बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होतो. त्यामुळे आमचे राजकारणाचे सोडा आम्ही कौटुंबिक संबंध अगदी घरापर्यंत ते आजसुद्धा ते कायम आहेत. आणि वैशाली लहान असताना पूर्ण वेळ आमच्या आणि डॉक्टरच्या घरामध्येच खेळत होती दिवसभर. तात्या बाहेर जात होते, मी पण बाहेर नेहमी कामाच्या निमित्ताने जात होतो. अशा एक कौटुंबिक व्यक्तीला आपण आमचं सहकारी आमच्या घरगुती व्यक्तीला आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मला इथे उभं राहण्याचा मोठं अपार दुःख होत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बापूसाहेबांच्या बरोबर आम्ही बऱ्याच वर्षाबरोबर काम केलं. बापूसाहेब कृषी राज्यमंत्री असताना तात्यांना कृषी महामंडळावर घेतलं होतं. त्याच्यातून त्यांची सुरुवात झाली आणि त्या बापूंच्या याच्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांनी बरीचशी प्रगती केली आणि पुढे त्यांचं कर्तृत्व आपल्याला सर्वांना माहीत आहे. अशा या माझ्या एका कुटुंबातल्या व्यक्तीला
श्रद्धांजली अर्पण करण्याची ती मला वेळ आली. माझ्यापेक्षा कमीत कमी 6-7 वर्षांनी ते लहान होते आणि म्हणून मी वैशाली आणि गमलताई, किशोरप्पा यांच्यावर जो दुःखाचा प्रसंग आलेला आहे त्या दुःखात मी पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि वैयक्तिक मी माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. पाचोरा तालुका, भड़गांव तालुका, पाचोरा मतदार संघ, यहाँ से और बाहर गांव से आए हुए तात्या की श्रद्धांजलि में शिरकत करने के लिए सभी हजरात, बड़ा दुख होता है कि जो शख्स वक्त से पहले दुनिया से चला जाए तो सभी को इसका दुख होता है। और ऐसा शख्स जिसके दिल में किसानों के ताल्लुक से मोहब्बत हो, गरीबों के ताल्लुक से मोहब्बत हो, हजारों लोग उनके वहाँ जो कंपनी है, उनके काम है, उससे हजारों लोग पेट भरते हैं। ऐसे हजारों लोगों का पेट भरने वाला आदमी, इंसान जब हमको छोड़कर चले जाता है तो बहुत ही दुख होता है। 28 तारीख सुबह 7 बजे हमारे बाहरपुरा के एरिया में ये बात आम हुई कि आरो तात्या चल बसे। बड़ा दुख हुआ, मेरे मुंह से निकल गया, कालू इन्नल्लाह व इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जब किसी मरने वाले की बात कानों तक आती है तो कुरान का एक शब्द है वो पढ़ना जरूरी हो जाता है। और ये जो कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, ये पूरी दुनिया की मखलूक के लिए कुरान ने कहा है। तो मैंने भी तात्या के लिए कहा और कहा कि अल्लाह ऐसे आदमी को जन्नत नसीब करे। यहाँ पर तात्या के ताल्लुक से बहुत सी बातें, जो बातें हमको मालूम थी वो तो हमारे सामने आ ही चुकी, लेकिन जो बातें नहीं मालूम थी कि तात्या की पहुंच कहाँ तक है, वो भी बातें हमको आज मालूम पड़ी है। हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है। बड़ी मुद्दत से पैदा होता है चमन में दीदा और ऐसा, उसमें जो हजारों सालों में जो दुनिया में आता है उसमें तात्या का भी एक नंबर है। ऐसे लोग अल्लाह ईश्वर कभी कभी अचानक पैदा करता है। मैं ज्यादा तो कुछ नहीं, लेकिन ये जरूर कहूंगा कि तात्या के जाने से तात्या की बेटी पर, तात्या के जवाई पर, तात्या के जो रिश्तेदार है और अप्पा को बहुत बड़ा नुकसान पहुंचा है। ये दुख और ये नुकसान सहन करने की अल्लाह ईश्वर उनको ताकत पैदा करे। और मैं कहूँगा कि अप्पा को ज़्यादा नुकसान पहुंचा है। क्यों? पाचोरा भड़गांव मतदार संघ के अंदर और पाचोरा में और ज़िले में जो डेयरिंग से अप्पा ने काम किया, लोक सेवा की, आमदार बने, इसके पीछे इनके गॉडफादर तात्या थे। और तात्या की दिलेरी से, ताकत से, पाठिंबे से अप्पा ने बहुत बड़ी दौड़ लगाई है, इसलिए अप्पा को नुकसान हुआ है। और मैं चाहता हूं कि उनके जो काम है उसको अप्पा आगे लेकर चलेंगे और उसी वजह से तात्या को उसका फल मिलेगा कि भाई उनका वारिस उनके नाम को लेकर चल रहा है, तो अल्लाह भी खुश होगा, ईश्वर भी खुश होगा। जाने वाले कभी लौट कर नहीं आते, जाने वाले कभी लौट कर नहीं आते, जाने वाले की याद आती है पर वो नहीं आते। तो उनकी याद को जिंदा रखने के लिए उनके जो काम थे
उसको आगे बढ़ाना पड़ेगा, आगे लेकर चलना पड़ेगा, जब जाकर आत्मा को तात्या को आत्मा को शांति मिलेंगी। मैं चाहता हूँ कि आप उनकी आत्मा की शांति के लिए उनकी यादों को अपने दिलों में कायम रखें। मैं अल्लाह और ईश्वर से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला ईश्वर उनको स्वर्ग में जगह दे, शांति दे, और उनके रिश्तेदारों को, उनके घर के लोगों को, उनके चाहने वालों को ये जो इतना बड़ा दुख का डोंगर आसमान उनके ऊपर टूटा है उसको सहन करने की शक्ति दे। उनका शरीर नहीं दिखता है, बाकी वो अपने आत्मा में कभी भी अमर रहते हैं। मोह कपट छल छिद्र न भावा, मोह कपट छल छिद्र न भावा, नर तन मोह निर्मल मन भावा। तो निर्मल जिनका नाम था, काम था, वो ऐसे तात्या साहब हमारे बीच में से आज नहीं है। ये कबूल करना हमारे लिए बहुत कठिन से। आदरणीय तात्यासाहेब, रोटरी क्लब, आमच्या रोटरीचे यूथ आयकॉन तात्यासाहेब आरो पाटील, रोटरी क्लबसाठी त्यांचा फार मोठा असा सिंहाचा वाटा आमचा 3030 क्लब आहे, नागपूर ते नाशिकपर्यंत। याच्यासाठी तात्यांचा फार मोठा योगदान आणि आम्हाला नेहमी सहकार्य असायचं। तसेच तात्यांचा वाढदिवस हा दसऱ्याला यायचा, त्यावेळेला आम्ही नवरात्र समितीमध्ये माई मंडळच्या रात्री 12 वाजता तात्यांना जर बोलवलं तर तात्या यायचे। आमच्या विनंतीला मान देऊन एवढा रात्री 12 वाजता सुद्धा त्यांचा आम्ही जन्मदिवस इथे फार उत्साहाने आणि जोशाने साजरा करायचो। तसेच आमच्या कोणत्याही कार्यक्रमाला रोटरीच्या किंवा जर मोठे पदाधिकारी आले तर तात्यांना जर सांगितलं तर निर्मल सीडसाठी गेस्ट हाऊस वगैरे तात्या कधीच असं नाही म्हणायचे नाही, एका मिनिटात सगळ्या गोष्टी ते मॅनेज करायचे। आणि आमच्या यूथ आयकॉन म्हणण्यासाठी जे बोलतोय मी, यूथ आयकॉन म्हणजे टाईम मॅनेजमेंट तात्यांकडनं शिकण्यासारखं होतं। जर आम्ही मीटिंगचा वेळ 6 वाजता दिला आणि आमचेच पदाधिकारी जर 7 वाजता आले तर तात्या 6 वाजता उपस्थित राहायचे आणि सगळ्यांना म्हणायचे की मग तुम्ही 6ची वेळ दिली आहे, मग तुम्ही 6ला उपस्थित राहायला पाहिजे। पण त्यावेळेला सुद्धा आम्हाला हे वाटायचं का काय ह्या माणसाचं एवढा इच्छाशक्ती आणि एवढं अथक त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभायचं। आज तात्यांना फार दुःखाने मी रोटरी क्लब पाचोरा भडगाव, राजस्थानी सकल समाज पाचोरा, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा, जय किरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा, माईमंडळ नवरात्र समिती यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आपल्यावर तो दुःखाचा डोंगर पसरला आहे आणि मला नाही वाटत की ही दुःखाची दरी भरण्यासाठी खूप काळ कहते हैं समय बलवान है, तशी गोष्ट झाली आज की आपल्याला वेळ, समय हीच मोठी
परमेश्वराकडून मागणी करावी लागणार आहे की ही दुःखाची दरी भरण्यासाठी. पण हा जो दुःखाचा झालेली जखम जी आहे, दुःखाने झालेली जखम, ती जखम भरण्यासाठी खरोखर याला शब्दामध्ये किंवा कुठल्याही याने भरून येण्याची ही जी झीज आहे ती नाही होणार आहे. मी राजस्थानी विप्र मंडळातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे शब्द संपवतो. उपस्थित शोकाकुलजन हो, खरं तर काय शब्द व्यक्त करावे आणि काय नाही. एक सळसळतं चैतन्य आपल्यातून अचानकपणे निघून जाणं, हे जसं त्यांच्या कुटुंबियाला क्लेशकारक आहे तसंच या तालुक्यातला आणि परिसरातील असलेल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील आहे. हिंदुत्वाचे आधारस्तंभ असलेले तात्या हे अतिशय तळमळीने आणि हिरिरीने सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. आपल्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले तात्या हे आपल्या सल्ल्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध होते. कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं तात्यांकडे जाणं झालं तर त्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भातल्या तात्यांच्या असलेल्या सूचना या अत्यंत बहुमोलाच्या असायच्या. खरं तर पाचोऱ्याला पूर्वी मानसिंगका इंडस्ट्रीजच्या नावाने ओळखलं जायचं, पण या 30 वर्षात किंवा एवढा तर या 25 वर्षात पाचोऱ्याला ओळखलं जातं त्या निर्मल सीड्सच्या नावानं. मानसिंगका इंडस्ट्रीचं नाव कदाचित भारतातल्या काही राज्यांमध्ये असेल, पण निर्मल सीड्समुळे पाचोऱ्याचं नाव हे जगातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलं. ज्या जगातल्या अनेक देशांमध्ये कुपोषणाची समस्या असताना आणि जगातल्या अनेक संशोधक त्याविषयी काम करत असताना आणि ज्यावेळेस अनेक देशांमध्ये भूकमरीने लोक मरत असताना लोहयुक्त बाजरीचं निर्माण करून ती जगातल्या अनेक देशात वितरित करण्याचं जे पवित्र काम केलं असेल तर ते निर्मल सीडच्या माध्यमातून तात्यांनी केलेलं आहे. इतकं मोठं काम करून सुद्धा अतिशय निगर्वी आणि शांत असलेले हे व्यक्तिमत्व होतं. एक छोटा प्रसंग आप्पासाहेब मला सांगावा असं वाटतं. एकदा आम्ही जारगाव चौफुलीवर एक हिंदू संमेलन घेतलं. मोठाली संत त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि काय साधेपणा असतील. आप्पा आमदार होते, तात्या आमदार होते त्यावेळेस, आणि सगळे संत स्टेजवर बसलेले, हजारोचा जनसमुदाय समोर आहे आणि तात्या आले आणि सामान्य नागरिकासारखे समोर खाली बसले. स्टेजवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने असं म्हटलं की आमदार आहेत तात्यासाहेब, तुम्ही या व्यासपीठावर. आम्ही विनंती केली तात्यांना की तात्या तुम्ही या, पण तात्या म्हटले नाही, आज या व्यासपीठावर सगळे संत असतील आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून आज त्यांचं हे भाषण ऐकायला आलेलं आहे, त्यांचे संत वचन ऐकायला आलेलं आहे. आणि तात्या पूर्ण वेळ त्या कार्यक्रमाला थांबले आणि समोर बसून राहिले. प्रसंग छोटा आहे पण अत्यंत अनुकरणीय असा असलेला प्रसंग आहे की मी व्यक्तिगत जीवनात कितीही मोठा असलो तरी सुद्धा माझ्यातला साधेपणा राहिला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका तात्यांची असायची. गुढीपाडव्याच्या 9 वर्षाच्या यात्रेच्या निमित्तानं एका वर्षी आम्ही असं ठरवलं, सकाळी 6 वाजेला गावातून प्रभात फेरी काढायची. गावातील अनेक विविध संघटनांना, सामाजिक कार्यकर्त्यांनी निरोप दिले आणि जी मोजकीच लोक सकाळी 6ला हजर होती त्यावेळेस त्यांनी होते तात्या पाचोरा तालुक्याचे आमदार तात्यासाहेब आरो पाटील. अहो काही गरजच नाही, आपण जर नसते उपस्थित राहिले तर कोणी म्हटलं नसतं. पण हिंदू धर्मातला सगळ्यात प्रथम दिवस आहे, मोठा सण आहे, सगळे नागरिक जमणार आहे. मला या माध्यमातून सगळ्या जनतेला 9 वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या आहे. यासाठी सकाळी 6 वाजता तयार होऊन प्रभात फेरीला उपस्थित राहणारा आमदार हा खरं तर एक निराळाच आहे की जो महाराष्ट्रात आपण कधी पाहणार नाही.
किती प्रसंग असतील की अशा पद्धतीने आपण तात्यासाहेबांसाठी सांगू शकतो. एक ना अनेक, आज इथे वक्ते बोलणारे पण अनेक आहेत, बऱ्याच जणांना याविषयी बोलायचं आहे, त्यामुळे फार मी काही बोलणार नाही. पण या निमित्तानं एक छोटीशी अपेक्षा या सगळ्या निमित्तानं मी व्यक्त करेन. आज निर्मल समूह काही 100 कोटींचा आहे. मला असं वाटतं भविष्यकाळात तात्यांना श्रद्धांजली द्यायचं असेल तर तो काही हजार कोटींचा तो व्हावा. जे शैक्षणिक कार्य तात्यांनी सुरू केलं त्यांचा परिवार त्याला नक्कीच फार मोठ्या प्रमाणात नेईल. आणि जे राजकीय क्षेत्रातलं हिंदुत्वाचं काम तात्यांनी आपल्या पाचोरा आणि परिसरात सुरू केलं, तर मला वाटतं नक्कीच आपण सगळे मिळून, आणि विशेषतः आप्पांवर ही जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये ही हिंदुत्वाची पताका ही सगळ्या देशभरात, राज्यभरात, एव्हाना तर संपूर्ण विश्वात पसरावी. हा जो हिंदुत्वाचा भगवा ध्वज आहे हा आपण या सगळ्या जगात पसरवूया. आणि हीच खऱ्या अर्थानं तात्यांना फार मोठी श्रद्धांजली असेल. माझ्यासारख्या अनेक विविध सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यापासून खूप धडा घेण्यासारखा आहे. एक संस्कृत मधला श्लोक आहे, उद्योगेन पुरुष सिंह मुपयती लक्ष्मी दैव ही दैवमिती का पुरुषा वदंती. म्हणजेच जो उद्योगी पुरुष सिंह असतो तो स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं ऐश्वर्य निर्माण करतो, आणि जो सामान्य पुरुष असतो तो माझ्या दैवात नाही, माझ्या नशिबात नाही असं म्हणत पुढत बसतो. पण अशा असलेल्या ह्या पुरुष सिंहाला मी संघ परिवारातील सगळ्या संघटनांच्या वतीनं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारत विकास परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तसेच अनेक विविध संघटनांच्या वतीनं विनम्र आदरांजली अर्पण करतो. या निमित्तानं तात्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की त्यांच्यासाठी माझ्यासारख्या एका सामान्य माणसाने शांती आणि मागावी असा काही प्रश्न नाही, ती मिळणारच आहे. इतकं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे, त्यांना ती मिळणारच आहे. फक्त आपण तो आदर्श आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कसा येईल असा आपण प्रयत्न करावा. हीच खरी तर आदरांजली त्यांच्यासाठी ठरेल. नियती किती क्रूर खेळ करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तात्यांचा मृत्यू. मगाशी शोकभावना व्यक्त करताना अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तात्यांची आतापर्यंतची वाटचाल राहिली. प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक संकटावर, प्रत्येक समस्येवर मात करणारा हा योद्धा असा अकाली निघून जाईल असं आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल. इतका क्रूर असा खेळ नियतीनं या ठिकाणी केलेला आहे. 28 मार्चची ती पहाट केवळ रघुनाथ ओंकार पाटील म्हणजे तात्यासाहेब या व्यक्तिमत्वालाच हिरावून घेऊन गेली असं नाही, तर शेती आणि मातीचं एक चालतं बोलतं विद्यापीठ तात्यांच्या मृत्यूमुळे अक्षरशः बंद पडलेलं आहे. दगडावर अंकुर फुलवणारा हा शहेनशाह नियतीनं आमच्यातून हिरावून नेलेला आहे. शून्यातून निर्मळ असं विश्व निर्माण करणारा हा कर्मयोगी या नियतीच्या क्रूर खेळामधून आपल्यामधून निघून गेलेला आहे. खानदेशचं नाव जगाच्या नकाशावर कोरणारा हा शिल्पकार अवेळी परमेश्वरानं आमच्यातून हिरावून नेलेला आहे. अंधारात प्रकाशाचं बीज रोवणारा हा संशोधक की जो आमच्या परिसरातील शेतीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक होता, त्याला देखील नियतीनं आमच्यातून हिरावून नेलेलं आहे. बळीराजाला बळ देणारं हे टॉनिक असं अवेळी नियतीनं हिरावून नेणं, हे बळीराजा खऱ्या अर्थाने खसल्यासारखा हा प्रकार आहे. एवढंच नव्हे तर गोरगरीब आणि बेरोजगारांचा पोशिंदा हा देखील आमच्यातून निघून गेलेला आहे. मित्र हो, तात्यांची माझी बऱ्याचदा कॉलेजच्या ग्राउंडवर मॉर्निंग वॉकच्या वेळी भेट होत होती. इतका उमदा माणूस आणि असा अचानकपणे सगळ्यांना पुरकं करून निघून जाईल हे स्वप्नात सुद्धा खरं वाटण्यासारखं नाही. अनेक प्रयत्न तात्यांच्या कुटुंबियांनी केलेत.
मला एक दोन ओळी आठवतात. खरीद सकते उन्हें तो सारा जहां देकर खरीद लेते हैं, मगर कुछ लोग कीमत से नहीं किस्मत से मिला करते हैं. आमचं नशीब होतं की तात्या या परिसरामध्ये जन्माला आलेत. या परिसराला त्यांनी आपली कर्मभूमी मानली आणि हा परिसर खऱ्या अर्थाने कसा हिरवा राहील या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. आपणा सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी एवढंच म्हणेल, तात्या निनादत राहो तुमच्या नेतृत्वाचा मृदुंग. तात्या निनादत राहो तुमच्या नेतृत्वाचा मृदुंग. आम्ही गात राहू तुमच्याच कर्तृत्वाचे अभंग, तुमच्याच कर्तृत्वाचे अभंग. मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीनं, सकाळ मीडियाच्या वतीनं, सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं, पाचोरा शहर आणि तालुका तिली समाजाच्या वतीनं तात्यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी विनम्र आदरांजली अर्पण करतो. पाटील परिवारासह तुम्हा आम्हावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून सावरण्याचं बळ तुम्हा आम्हाला परमेश्वर देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. या जे वाटलं नव्हतं की असा वेळ नियती आपल्यावर सगळ्यांना आणेल. मगापासून मी तिथून बसले कटाक्षाने फक्त हाच बोर्ड बघतोय की ज्या ठिकाणी स्वर्गीय लिहिलंय त्या ठिकाणी आम्हाला खासदार लिहिलेलं बघायचं होतं. आणि 51 दिवस, फक्त 51 दिवसामध्येच नीतीने आम्हाला खूप मोठी हानी पोहोचवलेली आहे. किंबहुना निशब्द ज्याला म्हणतो, ज्या शब्दात त्याचा शब्दच हरपलेला आहे. आयोजकांनी पहिलेच सांगितलं की कमी बोला. नेमकी वेळ अशा व्यक्तीवर आली माझ्यावर की माझे त्यांचे संबंध 98 पासून ते जवळपास 2009 पर्यंतच्या दोघं निवडणुकीला मी त्यांच्या, ज्याला आपण घरातला कुटुंबातला सदस्य म्हणतो, अशा पद्धतीने आमचं एक नातं जुळलं गेलं होतं. तात्यांचं नातं, मला 2 नातं माझ्याशी जुळलं गेलं होतं. एक म्हणजे बापाचं नातं आणि दुसरं नातं म्हणजे माझ्या सासऱ्यांचे ते जवळचे मित्र होते निकम तात्यांचे, म्हणून तात्यांचं म्हणून ते जवळचं नातं होतं. नेहमी त्यांना ते मला पोऱ्याचं नातं त्यांनी शेवटपर्यंत लावलं. किती खतरनाक गोष्ट असेल की तो दिवस 1 फेब्रुवारीचा सकाळी 9, 10, 11 वाजता सिसोदियांकडे अंत्ययात्रा होती. तात्यांच्या गाडीमध्ये अरुण भाऊ बसला, रमेश बापनाजी बाजूला उभे आणि छत्रपती शिवाजी चौकात तात्या मला म्हणता की तू माझ्या गाडीत बस. आणि मी म्हटलो तात्यांना, नाही तात्या, तुम्ही नेते आहेत शिवसेनेचे, मी आहे काँग्रेसचा नेता, व माझी गाडी वेगळी आहे. माझं म्हणजे मला असं वाटलं तात्या, कारण की तात्यांची भांडणारा, सगळ्यात जास्त भांडणारा असेल तर मला वाटतं वैशाली ताईनंतर मीच भांडलोय. खूप भांडायचो. आणि इतका भांडल्यावर सुद्धा तात्याने कधीच राग व्यक्त केला नाही, किंवा कधीच बोललो नाही. कारण बाबा त्याने हसून घेतलं. कारण तात्यांना माहिती होतं तात्या माझ्यामधला जो प्रामाणिकपणा होता तो शेवटपर्यंत त्यांनी बोलून दाखवला होता. आमच्याकडे प्रामाणिकपणा होता आणि जो सहकार्य करायचे म्हणजे सहकार्याचा विषयच नव्हता डायरेक्ट. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला अंत्ययात्रेला माझ्या गाडीत मी गेलो, त्यांच्या गाडीत ते गेले, पुन्हा आम्ही एकाच ठिकाणी बसलो. त्यावेळेला अनेक लोक या गेल्या 6-7 महिन्यापासून तात्यांनी इतके परिश्रम घेतले. एरंडोल तालुका असेल, तळीला, कुठेही असेल, त्या अंत्ययात्रेमध्ये 2 जण आम्हीच राहायचो. तात्याच्या गाडीत, मी माझ्या गाडीत. आणि सुनील भाऊ सराव इथं बोलून गेले. त्यांनी सुद्धा मला एक वेळ बोलले होते की तात्या तुमचं टार्गेट आहे खासदारचं, भावी खासदारचं, आणि सचिन टार्गेट आहे सचिन सोमवंशीचं भावी आमदारचं, तुम्ही दोघं एकाच गाडीत का फिरत नाही म्हणे. तात्यांनी लगेच मिश्किलपणे सांगितलं की मी तर तयारचे म्हणे, तुम्हाला पोरेशे म्हणे. म्हणजे इतकं मोठे मन त्यांच्यामध्ये होतं. आणि 1 तारखेला ज्या वेळेला ते माझ्याशी बोलले तर त्यावेळेला मला त्यांनी एक विचारलं फक्त की खासदारकीचं आपलं होऊन जाणार आहे. अनेकांना वाटायचं की खासदारकीचं तात्यांना कसं काय भेटू शकतं, पण तात्या हे आऊल पर्सनॅलिटीची माणसं, टार्गेट ठेवून काम करणार होतं आणि तात्यांची कमिटमेंट होती. आणि म्हणूनच तात्या इतक्या जोमाने आणि जोराने लागलेले होते. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तात्या त्या ठिकाणी त्या मला बोलले की बाबा माझं आणि तात्यांचं बोलणं झालं, तर तात्यांना मी त्यावेळेला बापनाजींनी विचारलं. मी म्हटलं तात्या तुमच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह कसा दिसतो म्हटलं.
तात्या म्हणे मी 10 वाजता झोपतो, 5 वाजता उठतो म्हणे आणि प्राणायाम करतो वगैरे सांगितलं. बापराजी बोलले म्हणे तुमचं पोटाचा विषय नाही म्हणे, काहीच नाही म्हणे, माझे प्राणायाम झाला म्हणे. आणि तात्या तेव्हा बोलता बोलता आम्हाला म्हणजे तात्यांचा जो उत्साह होता तो बघितल्यानंतर 2 दिवसानंतर माहीत पडलं तर मला एकदम शॉकिंग झालं की 51 दिवसाचा हा प्रवास फक्त इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा, जे अथांग व्यक्तिमत्व की ज्याच्याबद्दल आता अनेकांनी सांगितलं असेल, पण 99च्या इलेक्शन मी जाऊन बघितलं, तात्यांना निवडणूक बघितलेली आहे. मी आणि सुरेश पाटील साहेब होते निर्मल सेडचे, आम्ही दोघंच ठरवायचो. आम्ही ठरवायचं की काय करायचं. अनेक अशी मंडळी होती की तात्यांच्या गोटामध्ये मी घेऊन आलो. तात्या मला म्हणायचे नाही तू होईल का आपल्याला. म्हटलं तात्या 100% त्यांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि ते तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. पुन्हा डन. एक वेळेस तात्याने स्वामीनाथनला आणलं, इथे बोलले, तात्या चालत येत होते, तयारी चालू होती आणि तात्या बोलले की पत्रकार माझ्याबरोबर जळगावचे पत्रकार होते, अरे म्हणे तुला माहिती का म्हणे कोण आलं म्हणे. म्हटलं कोण आलंय. अरे स्वामीनाथन येतो म्हणे, पंढरपूरचा विठ्ठल आपल्या पाचोऱ्यात येतोय म्हणे. मी लगेच बोललो, म्हटलं तात्या स्वामीनाथन तो तुम्ही पाचोऱ्याचे आमचेत, म्हटलं तुम्हीच आमचे खरे स्वामीनाथन पाचोऱ्यातले. म्हटलं आम्हाला त्या स्वामीनाथनची काय घेणं नाही, म्हटलं तो वखत पण नसेल म्हटलं आम्हाला. असं त्यांचा विषय. तात्यांनी कधी क्वांटिटीला महत्व दिलं नाही, तात्याने क्वालिटीला महत्व दिलं. शेवटपर्यंत त्यांनी क्वालिटीची तडजोड नाही केली. ज्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात आणि डोक्यात जे राहिलं त्याच्याशी ठाम राहिले, ते कधी बदल केला नाही. या ठिकाणी छोटू भाऊ आहेत, अरुण भाऊ पाटील आमचा, दीपक भाऊ राजपूत आहे, उद्धव भाऊ मराठे होते, रमेश भाऊ बापना होते, पदम बापू, राजू भैया, गोविंद शेलार, ही आमची टीम होती. आणि ही टीम अशी एका निस्वार्थपणे आम्ही लागलो होतो की 99 मध्ये फक्त तात्याच आमदार व्हायला पाहिजे. आणि त्याच भावनेने तात्यांना ज्यावेळेला शेवटच्या दिवशी ज्यावेळेला असं म्हणू नये परंतु ज्यावेळेला विजय रथ निघाला तर त्यावेळेला तात्यांना सांगितलं तर मला तात्या माझ्यावर संतापले, चिडले. मी पत्रकार होतो आणि तात्या म्हणे तू मला खूप फसवलं आणि आता मी पडणार. मग मी तात्यांना बोललो, म्हटलं तात्या आता या विजय रथामध्येच आपली घोषणा होऊन जाईल आणि आपण प्रतिस्पर्धी आपल्याला जाहीर होतील म्हटलं. कारण की त्याच मिरवणूकमध्ये, विजय रथाच्या मिरवणूकमध्ये मला माहिती आहे स्वर्गीय आप्पासाहेब आपला प्रतिस्पर्धी जाहीर करणार होते. आणि प्रतिस्पर्धी जेव्हा जाहीर होतो त्यावेळेलाच माहीत पडतं की कोणाकोणाची टक्कर होती, कारण 4 लोक रेसमध्ये होती. मग त्यानंतर तात्यांनी म्हटलं की नाही तू मला बरोबर बोलस. तात्यांचा नेहमी एक डायलॉग राहायचा, तू मना अटेशे, कायमचा डायलॉग होता. आम्ही सुद्धा आमच्या हे जे जुने आमचे मित्र सगळ्यांमध्ये आम्ही हा डायलॉग मारतो कायम. एकमेकाचे जर हे करायचं असेल तर आम्ही म्हणतो तू मना अटेशे रे, काही टेन्शन नको. इतकं जीवाचं नातं कुठल्याही स्वार्थाच्या भावनेनं नव्हतं. मी कधीही तात्यांकडनं 2009 पर्यंतच्या आमदार फंडातून 5 रुपयाचं पण काम घेतलं नाही का माझ्या कुठल्या हक्काने केलं नाही. फक्त एक निस्वार्थ फक्त तात्यांबद्दलचा एकच आदर होता की पितृतुल्य होते. त्यांनी शिव्यांची जी लाखोली दिली असेल तोच माझा बेनिफिट, तोच माझा खरा नफा, असं मला शेवटपर्यंत वाटत होतं. अतिशय म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तात्या भेटले असतील त्या वेळेला तात्यांनी मला शिव्या दिल्या असतील आणि मी त्या शिव्या मीही जोरात बोलायचो. अनेक लोकांना, माझ्या आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की तू असं बोलतो काय बुवा. म्हणजे अनेक जण शॉकिंग व्हायचे की तात्याचं याचं नातं काय. आणि खरोखर मित्रांनो खूप वाईट वाटतं की त्या दिवशी मी आलो तर सुरेश पाटील साहेबांना माझ्याही डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांच्याही कदाचित डोळ्यामध्ये पाणी आलं असेल. कारण सगळ्यात जास्त नातं असेल त्या सुरेश पाटलांचं निर्मल शिक्षा. त्यांना आणि त्यांचं इतकं घट्ट जमायचं. सुरेश तू काय चालू शे. मी प्रत्येक कॅबिनमध्ये राहिलो आणि प्रत्येक कॅबिनमध्ये तात्या प्रत्येक कॅबिन बसायचे आणि म्हणायचे अरे हाव काहीतरी करे ना, काय कारक तू काहीतरी शेतू ना. पण प्रत्येक त्यांचे डायरेक्टर जयसिंग बापू असतील, दिलीप दादा असतील, डॉक्टर सुरेश पाटील असतील, यांच्याशी सगळ्यांची माझे संबंध तेवढे होते आणि मी प्रत्येक वेळा तात्यांना चिडवायचो. आणि अशी व्यक्ती आमच्यातून गेली नाही तर ती अजरामर झालेली आहे. आणि अशा तात्यांनाच मी विनम्रपणे आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या या भावनांना इथे थांबवतो. आयोजकांची माफी मागतो कारण की तुमच्या म्हणण्याप्रमाणे 2 मिनिटापेक्षा मी जास्त बोलून गेलो. परंतु नातं असं होतं की ते नातं मला पुढे बोलताही येणार नाही.
इथेच थांबतो. 28 मार्च 2019 त्याची पहाट अत्यंत दुर्दैवी पहाट होती. जळगाव जिल्ह्याला एक शोककळा देणारी बातमी मुंबईहून आलेली होती. आदरणीय आरोग्यदात्यांचं एक्झिट हे अत्यंत अनाकलनीय होतं. मृत्यूशी झुंज देणारा या तालुक्याचा भूमिपुत्र, ज्यांनी आदर्श कृषी केंद्र त्या माध्यमातून या येथील शेतकऱ्यांची सतत 25-30 वर्ष सेवा केली. एवढंच नाही तर भविष्याचा ध्यास घेऊन संशोधन करीत असताना निर्मल सीड सारखा एक उद्योग समूह ज्याने असंख्य घरांचा पोशिंदा ठरलेला, या संशोधनाच्या माध्यमातून तात्यांनी या तालुक्याला जगाच्या नकाशामध्ये दिले, एक स्थान दिलं. ते आदरणीय आरोग्यदात्या यांच्या जाण्यानं या तालुक्याचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. त्यांची संशोधन वृत्ती, त्यांचं राशीटूचं बियाणं, त्यांचा कृषी मोलाचा सल्ला, त्यांचे वेगवेगळे प्लॉट्स, खरं तर वेळेचं बंधन आहे. पण 25-30 वर्षापूर्वी देशमुखवाडीमध्ये आरोग्यदात्या राहायला आलेत आणि वैशाली आणि माझा लहान भाऊ निकित एका शाळेत जाऊ लागलेत. त्या तात्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर मी स्वतः पाहिलेलं आहे. आमचे वडील नेहमी म्हणायचे की मार्गदर्शन घ्यायचं त्या असं उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व एक राजपूत समाजामध्ये जन्माला आलं आणि शून्यातून विश्व निर्माण केलं. असं सामान्यामध्ये वाढलेलं असामान्य व्यक्तिमत्व या तालुक्यामधून अनाकलनीयरित्या निघून जाणं ही या तालुक्याचीच फार मोठी अपरिमित आणि भरून न निघणारी हानी आहे. मी तात्यांना विनम्र अभिवादन करते. त्यांच्या स्वतःचं कुटुंब, निर्मल कुटुंब, निर्मल इंटरनॅशनल स्कूल आणि याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय आरोग्यदात्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करते. ओम शांती. तुम्ही नारा 2 शब्द बोला श्रद्धांजली निमित्त. खरं म्हणजे माझे पाय असे थरथर करतात. एवढा धिप्पाड माणूस या इतका कमी दिवसात चाललं जावं हे मोठं आपल्या पाचोरा तालुक्याचं दुर्दैव आहे. परंतु या माणसाने झिरोतून विश्व निर्माण केल्याने सगळ्या आपल्या पाचोरा तालुक्याला, जळगाव जिल्ह्याला अतिशय चांगल्या प्रकारे शेती व्यवसायामधून मार्गदर्शन केलं. पण तात्या, तुम्ही निघून गेल्यामुळे या पाचोरा तालुक्यावर फार मोठी एक दुःखाचं डोंगर कोसळलं असून, पण जो माणूस झिरोतून विश्व निर्माण करतो आणि तो जर इतका लवकर निघून गेला तर त्याला जे चांगले दिवस त्याचे बघायचे असतात त्या दिवसामध्ये तो माणूस कधी हजर नसला तर त्या माणसाला फार मोठा वाईट वाटण्यासारखं आहे. कारण की अगदी छोट्यापासून तर मोठ्यापासून निर्माण केलेलं असतं आणि ते बघण्यासाठी आज आता ते लॅब, एवढे मोठे लॅब म्हणतात की बा ते भारतामध्ये 2च लॅब आहेत. या तात्याच्या लॅबचं उद्घाटन करणार होते आणि ते सुद्धा तात्याने बघू नये. माझ्या निर्मल हॉटेलच्या समोर मोठं हे उभं राहत होतं की 15 तारखेला बा ते उद्धव ठाकरे येणार आणि हे उद्घाटन होणार. मोठं दुर्दैव आहे. तात्या, तुम्ही पाचोरा तालुक्याचा एक हिरा हरपलाय. मी तर असं म्हणेल की हे असा हिरा आपल्या पाचोरा तालुक्यात कधीच जन्माला येणार नाही. पण नाईलाज आहे, तो आपल्यातून निघून गेला. तात्या, मी तुम्हाला माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या उद्योग समुदायाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपतो. स्वर्गवासी तात्यासाहेब पाटील यांच्या शोकसभेसाठी जमलेले सर्व शोकजन, 28 तारखेला एक फार मोठी दुर्दैवी घटना घडली आणि तात्या आपल्यातून निघून गेले. या महाभूतात आल्यानंतर पंचत्वात विलीत व्हावं लागतं. या पद्धतीप्रमाणे तात्या आपल्यातून निघून गेले. एक छोट्याशा गावातून पाचोरा शहरामध्ये येऊन एक उच्च विद्याभूषणाची पदवी घेऊन काही काळ नोकरी करून नोकरीमध्ये मन न रमता त्यांनी एक उद्योग व्यवसाय आपला स्वतःच्या कर्तृत्वाने उभा केला आणि आपल्या या पाचोरा नगरीचं, पाचोरा तालुक्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवलं. एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आज आपल्या या तालुक्यामधून हरपलेलं आहे. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
तात्यांनी फार मोठा जनसमुदाय कमवला. बापना साहेबांनी सांगितलं की आपल्या या शहरामध्ये तात्यांनी निर्मल समूहाच्या उद्योगाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शेतीच्या प्रयोगातून नवीन नवीन बियाणे तयार केले आणि आपल्या तालुक्यामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे, तर राज्य स्तरावर देश पातळीवर ते बियाण्याचा पुरवठा केला. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, शेतकऱ्यांना मी कशा पद्धतीने चांगल्या अशा प्रकारच्या उन्नती देऊ शकतो यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांची नाळ सोडू दिली नाही. उद्योग समूहाच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून त्यांनी फार पैसा कमवला. परंतु फार पैसा कमवून माणूस मोठा होत नाही. शेतकऱ्यांमध्ये रमून सामाजिक संस्थांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. निर्मल समूहाच्या खाजगी उद्योगाच्या माध्यमातून आपल्या पाचोरा शहरामध्ये हजारो कुटुंब पोट भरतायत. निर्मल शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक मोठी पिढी, नवीन पिढी ते तयार करतात. अनेक फार मोठं स्वप्न त्यांचं आज अपूर्ण राहिलेलं आहे. त्यांनी आपली देश पातळीवर एक 2 नंबरच्या अशा प्रकारची लॅब आपल्या या पाचोरा शहरात उभी केलेली होती आणि तिचं उद्घाटन त्यांचं अपूर्ण राहून गेलं. निश्चितपणे त्यांचं अपूर्ण स्वप्न कमल काकू, वैशालीताई, किशोरप्पा पाटील कुटुंबीय निश्चितपणे त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करतील. तात्यांचे आणि आमचे वडील ओंकारप्पा यांचे अतिशय घनिष्ठ संबंध. आप्पा पराभूत झाल्यानंतर कार्य आपल्या कार्यालयाकडून ते जात होते. आमच्या कार्यालयाकडून नेहमी ते जात आणि आप्पांशी त्याची चर्चा होत. आप्पा आमदार नसताना आप्पांना पाडून ते निवडून आलेले तयार होता त्या. परंतु एक फार मोठा विचारसरणी या लोकांकडे होती. आप्पांकडे विविध तालुक्याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी, शेतीविषयक चर्चा असेल, धरणांच्या संबंधी चर्चा असेल, अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कमीपणा त्यावेळेला वाटत नव्हता की आपण या माणसांना विरुद्ध आपण निवडून आलेलो आहेत, परंतु आपण यांचा सल्ला कसा घ्यावा. परंतु ज्येष्ठ म्हणून त्यांनी आपणचा त्यावेळेला सल्ले घेतले आणि राजकारणात आपल्या या तालुक्यामध्ये यशस्वी अशा त्याप्रमाणे काम केलं. तालुक्यामध्ये काम करत असताना कुठेही त्यांनी राजकारण आडवं येऊ दिलं नाही. गेल्या काळात बापूसाहेब असतील, आप्पासाहेब असतील, आरोत्याते असतील, यांनी काम करताना राजकारणापलीकडे सर्व समाजाच्या घटकांना, सर्व समाजांना न्याय देण्याचं काम केलं. प्रत्येक गावामध्ये काम केलं. आरोत्यात्यांनी एक वेळा मला आठवतं की ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू होत्या. तात्यांनी एक स्कीम काढली होती की गाव पातळीवर ग्रामपंचायतची निवडणूक जर बिनविरोध झाली तर त्यांना आपण 2 लाख रुपयाचा निधी देऊ. आणि ती फार मोठ्या प्रमाणात आपल्या या तालुक्यामध्ये यशस्वी झाली होती आणि त्याचं फार मोठं कौतुक झालं होतं. अशा प्रकारचे एक नवीन फंडे, नवीन युक्त्या काढून त्यांनी समाजकारणात, राजकारणात, सांस्कृतिक क्षेत्रात काम केलं. तात्यांचं काम करताना, तात्यांनी आपला उद्योग वाढवताना सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. सर्वांना रोजगार उपलब्ध करून देताना त्यांच्या सोयी सवलती देखील त्यांनी चांगल्या प्रकारे देण्याचं काम केलं. काही ठिकाणी आपण बघतो की 5-7 नोकर असतात, परंतु त्यांना सवलती दिल्या जात नाही. फक्त कामापुरतं वापरून 1 वर्षात 2 वर्षात माणसं बदलवली जातात. परंतु तात्यांनी त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सवलती उपलब्ध करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. असं आपलं उत्तुंग व्यक्तिमत्व आता तात्यासाहेब आरो पाटील आपल्यात राहिले नाहीत. त्यांचं अपूर्ण स्वप्न निश्चितपणे त्यांचे कुटुंबीय कमल काकू, वैशालीताई पूर्ण करतील अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगतो. आपल्या पाटील कुटुंबियामध्ये कमल काकू, वैशालीताई, आमदार किशोरप्पा पाटील यांच्या दुःखामध्ये आम्ही वा कुटुंबीय सहभागी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय. कैलासवासी आदरणीय आरोताते यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्यासाठी उपस्थित असलेले सर्व शोकाकुल जनहो, 28 तारखेला सकाळीच आमचे मित्र आदरणीय गोविंद शेलार यांचा या ठिकाणी मला 6 वाजता त्या ठिकाणी फोन आला आणि मी सहज बोललो, काय टेन्शन देऊ राहिला रे म्हटलं. नाही म्हणे, तात्या गेले. तात्या जाणं म्हणजे हे आमच्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांवर एक मोठा असा हा या ठिकाणचा आघात होता. राजकारणात
चारित्र्य संपन्न असणं, निस्पृह असणं हे जर कोणापासून शिकायचं असेल तर ते आदरणीय तात्यांपासून या ठिकाणी शिकलं पाहिजे. युतीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे करण्याचं काम आदरणीय तात्यांनी मोठ्या मनाने त्या ठिकाणी केलं. मित्र, काही दिवसापूर्वी तात्या माझ्याकडे आले. खूप मोठा परिवार आमचा त्या ठिकाणी आहे. आम्ही सगळेजण जमलो आणि माझ्या 3 नंबरच्या भावाला त्या ठिकाणी कॅन्सर झाला होता. ते भाऊ आजही त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीत आहेत आणि तात्यांनी त्यांना कॅन्सरवरचं मार्गदर्शन केलं. काय रे हा नेमकं करतो काय काय नाही, मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी म्हणत ते सर्व गुण संपन्न आहेत म्हणलं. अरे म्हणे तरी तो व्हायला नाही पाहिजे, पण एक त्या कॅन्सरवर जर मात करायची असेल तर आपली दुर्दम्य इच्छाशक्ती जगण्याची त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि तो मोलाचा सल्ला त्यांनी त्या मोठ्या भावाला दिला. तो आज मोटरसायकलवर त्या ठिकाणी पुरा तालुका फिरतोय, सगळ्या नातेवाईकात त्या ठिकाणी जातोय. नाही तर खरं तर आमच्याही परिवाराला असं वाटलं होतं की हाही एक 2-3 महिन्याचा आपला आता या ठिकाणचा सोबती आहे, पण आदरणीय गिरीश भाऊंच्या रूपाने या ठिकाणी चांगली ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळाली आणि त्यांना त्या ठिकाणी एक चांगलं या ठिकाणी आता जीवन जगता येतंय. पण तात्यांनी ज्या गोष्टीवर सल्ला दिला आणि त्याच सल्ल्यामध्ये तात्या गेल्या 40-50 दिवसामध्ये आपल्यातनं या ठिकाणाहून चालते झाले. निश्चितपणे त्यांच्या जाण्यानं हा काही फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षापुरता दुःख आहे किंवा आप्पाताई यांच्यापुरतं दुःख आहे असं मी मानत नाही. पण तमाम शेतकरी बांधवांच्या सगळ्यात या ठिकाणी दुःखाच्या खाईमध्ये हा सगळा वर्ग या ठिकाणी गेलेला आहे. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, चालतं बोलतं एक व्यासपीठ कुठेही गावात जरी गेले पण राजकारणाच्या पलीकडे चांगल्या पद्धतीनं गप्पा मारणे आणि त्या लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं आपलंसं करणे असा गुण त्यांचा या ठिकाणी होता. निश्चितपणे त्यांच्या जाण्यानं पाटील परिवार जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यामध्ये व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझी श्रद्धांजलीपर 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धेनु संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील.